लोकसभा निवडणुकीसाठी ज्या उमेदवारांची उमेदवारी जाहीर झाली त्यांनी प्रचार सुरू केलेला आहे आणि प्रचाराचं नियोजन करण्यासाठी अशा प्रकारे वॉर रूम सज्ज केलेली आहे। वर्धा लोकसभा मतदारसंघात भाजपचे उमेदवार म्हणून रामदास तडस यांची उमेदवारी जाहीर झालेली आहे आणि त्यांनी अशा प्रकारे वॉर रूम थाटलेली आहे। आपण बघू शकतो वॉर रूम संपूर्ण लोकसभा मतदारसंघात, कारण की जवळपास 2000 गावांमध्ये पोहोचायचं आहे, लोकांपर्यंत पोहोचायचं आहे। त्यासाठी त्याचं सगळं नियोजन जे आहे ते वॉर रूममधनं होत असतं आणि त्याच्यासाठी ही सगळी टीम जी आहे ती वॉर रूममध्ये बसलेली असते। बूथपर्यंत कसं जायचं, कुठल्या गावात प्रचार असायला पाहिजे, कुठल्या गावातले काय मुद्दे आहे, याचं नियोजन जे आहे ते संपूर्ण वॉर रूममधनं केलं जातं। आपल्यासोबत मिलिंद भेंडे आहेत। सर, कशासाठी ही वॉर रूम आणि कसं नियोजन चालतं? नमस्कार। माननीय खासदार रामदासजी तडस साहेब यांना तिसऱ्यांदा यावेळेस भारतीय जनता पार्टीने उमेदवारी दिलेली आहे आणि त्या माध्यमातून आज या ठिकाणी ही वॉर रूम जवळजवळ 6 महिन्यापासून या ठिकाणी कार्यान्वित करण्यात आलेली आहे। या संपूर्ण लोकसभा क्षेत्रामध्ये 1991 जे बूथ आहे आणि छोटी मोठी आणि अशी पकडून जवळजवळ 2200 गावं या मतदारसंघामध्ये आहे आणि या संपूर्ण गावातील प्रत्येक मतदारापर्यंत पोहोचण्याचं काम सोशल मीडियाच्या माध्यमातून विशेषतः त्यामध्ये प्रिंट मीडियामध्ये तर आम्ही आहोतच, इलेक्ट्रॉनिक मीडियामध्ये सुद्धा, परंतु खऱ्या अर्थानं यावेळेसच्या निवडणुकीचं जे प्रचाराचं खरं शस्त्र आहे ते आदरणीय मोदीजींनी सांगितलं आहे की सोशल मीडियाच्या माध्यमातून मॅन टू मॅन आपण जाऊ शकतो आणि व्हॉट्सॲप ग्रुप आपण जवळजवळ संपूर्ण तयार केलेले आहेत। त्याच्यानंतर एक्सच्या माध्यमातून, ट्विटर अकाउंटच्या माध्यमातून सुद्धा आपण सारखे रामदासजीचे दिवसभरातील जे दौरे आहे ते संपूर्ण त्यांच्या कामाचं कार्यान्वयन या माध्यमातून, या वॉर रूमच्या माध्यमातून आपण लोकांपर्यंत पोहोचतो आहे। वरूनजी कसं नियोजन होते तरुणांपर्यंत पोहोचण्यासाठी? वॉर रूमचं काय काम आहे नेमकं? तुम्हाला माहीतच आहे, आता सध्या 2014 पासून जेव्हापासून मोदीजी आले आहे त्यावेळेसपासून युवकांसाठी सोशल मीडिया हे खूप मोठं हत्यार आहे आणि सोशल मीडियाच्या माध्यमातून आम्ही आमच्या ज्या योजना आहे त्या जनसामान्यापर्यंत, युवकापर्यंत कशा पोहोचाव्या यासाठी हे वॉर रूम काम करत आहे। आम्ही या सगळ्या योजना युवकांपर्यंत सोशल मीडियाच्या माध्यमातून पोहोचवत आहे। सोशल मीडिया आज खूप मोठं शस्त्र झालं आहे, तर त्याचा वापर आम्ही पुरेपूर करत आहे। नक्कीच सोशल मीडियाच्या माध्यमातून तरुण मतदारांपर्यंत पोहोचणे, ज्या योजना आहेत त्या पोहोचणे आणि संपूर्ण प्रचाराचं नियोजन या वॉर रूममधनं केलं जातात। सगळे कम्प्युटर्स या ठिकाणी लागलेले आहेत, वेगवेगळ्या टॅब्स असो किंवा इतर साहित्याच्या माध्यमातून या वॉर रूमच्या मदतीनं संपूर्ण मतदारसंघात पोहोचण्याचा प्रयत्न केला जातोय। भाजपचे वर्ध्याचे उमेदवार रामदास तडस यांच्या प्रचारार्थ भाजपने ही वॉर रूम थाटलेली आहे आणि प्रचार सुरू केला आहे। कॅमेरामॅन सचिन सयामसह गजानन माटे, TV9 मराठी, वर्धा। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।